नमस्कार, मी सुलोचना सोनवणे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण तसंच जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर या पदाचा अतिरिक्त कारभार आहे. तर आज सर्वांना जागतिक महिला दिनानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि या दिनानिमित्त मी आपल्याला सांगू इच्छिते की एवढं सूट झालं होतं. नमस्कार, मी सुलोचना सोनवणे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण तसंच जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर या पदाचा अतिरिक्त कारभार माझ्याकडे आहे. तर आज सर्वप्रथम मी सर्वांना जागतिक महिला दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा देते. आपण या जागतिक दिनानिमित्त महिला दिनानिमित्त आपण एक संकल्प करूया की आपण स्वतः आपल्या मनातला आवाज ऐकूया आणि त्या आवाजाच्या दिशेने वाटचाल करूया. नक्कीच आपण जे ठरवू ते आपण पूर्ण करू शकतो. याचं उदाहरण मी स्वतःच आहे, कारण मी जिल्हा परिषदेमध्ये शिक्षिका म्हणून जॉब करणारे आज इथे जिल्हा समाज कल्याण अधिकारी या पदावरती मी कार्यरत आहे. तर नक्कीच आपण जे जे ठरवू ते आपण नक्की करू शकतो. त्यासाठी आपण आपलं स्वतःवरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे आणि कुठलाही न्यूनगंड मनामध्ये न बाळगता आपला आवाज स्वतः ऐका आणि आपल्यासाठी स्वतः खडं व्हा. आपण मी आपल्यासाठी हेच आवाहन करते. धन्यवाद. मॅडम, आज तुम्ही एक उच्च पदस्थ पदावर काम करीत आहात. हे पद गाठेपर्यंत खूप कष्टाला सामोरे जावे लागेल, त्याबद्दल थोडंसं सांगा आम्हाला. माझी पार्श्वभूमी मी पूर्ण ग्रामीण भागातून आहे आणि प्राथमिक शिक्षिका म्हणून जॉईन केलं होतं. मग हे स्पर्धा परीक्षामधून आली इथपर्यंत. मी आतापर्यंत MPSC थ्रू 4-5 पोस्ट झालेल्या आहेत माझ्या आणि 2009 मी प्रशासनामध्ये कार्यरत आहे. तर असंच परीक्षा येस. तर मी सर्वांना हेच सांगते की स्पर्धा परीक्षामध्ये तुमची पार्श्वभूमी नाही, तुमचं बेस स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. तर तेवढीच आपली ताकद असते आणि ते आपण आपली जिद्द आणि आत्मविश्वास चिकाटी या तिन्ही गोष्टींवरती आपण हे त्याग करू शकतो. तर आज खास करून मी सर्व तरुणींना मी असं सांगू इच्छिते की आपण स्पर्धा परीक्षा तयारी करत आहात. तर मी शहरामध्ये नाही आहे किंवा मी ग्रामीण भागात राहते हा न्यूनगंड मनामध्ये ठेवू नका. आपला बेस स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे आणि जिद्द चिकाटी याच्या बळावरती आपण कुठली स्पर्धा परीक्षा यशस्वी होऊ शकतो, करू शकतो. तर फक्त स्वतःवरती विश्वास ठेवा. मॅडम, ह्या प्रशासन विभागात काम करीत असताना आपल्यावर अनेक संकट कुठल्या ना कुठल्या रूपात आले असतील, तर त्यावर विजय मिळवताना कुठल्या गोष्टीला तुम्ही कसे सामोरे गेलात आणि त्यात यश मिळवलात, त्याबद्दल थोडंसं सांगा. प्रशासनामध्ये काम करत असताना आपल्याला असे अडचणी येत असतात, परंतु जे नियम दिलेले असतात त्याच्या अभ्यासानुसार आणि आपण पुढच्याला आपलं म्हणणं किंवा त्यांचं म्हणणं ऐकून घेणं आणि आपली बाजू आपण पटवून देणं हे मला वाटतं सगळ्यांना कळणं गरजेचं आहे. ते झालं तर बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात आपले. तर पुनश्च एकदा मी आपल्या सर्व माता भगिनींना मी जागतिक महिला दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा देते. आपण नक्कीच स्वतः आत्मविश्वासानं याला सामोरं जा. स्पर्धा परीक्षांमध्ये या. आपल्या प्रशासनामध्ये खूप सारं स्वागत आहे. धन्यवाद. आज या जागतिक महिला दिनानिमित्त मी आपणास अजून एक सांगू इच्छिते की सामाजिक न्याय विभागाच्या मार्फत ज्या विविध योजना राबवल्या जातात, खास करून जिल्हा परिषदेमार्फत सेस फंडातून महिलांसाठी खास योजना राबवल्या जातात. उदाहरणार्थ शिलाई मशीनचं वाटप असेल, पिंक रिक्षा आम्ही जो नवीन उपक्रम पुढच्या वर्षीसाठी आम्ही सजेस्ट करतो तो आहे. त्यासाठी अजून पिठाची गिरणीचं अनुदान असेल. त्यासोबत असं शेळीपालन म्हैसपालन या ज्या योजना आहेत, तर याच्यामध्ये सर्व महिलांनी सहभागी व्हावा आणि याचा लाभ घ्यावा, जेणेकरून आपल्याला स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी एक भक्कम स्रोत याच्यामधून निर्माण होईल. सामाजिक न्याय विभाग असेल तसेच इतरही विभागाच्या माध्यमातून ज्या योजना राबवल्या जातात त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा अशी आपल्याला विनंती करते मी. धन्यवाद.